नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने अतिशय महत्त्वाचा आणि मोठा असा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना म्हटलं आहे की इथून पुढे जर बौद्ध धर्माच्या किंवा बौद्ध समाजाच्या एखाद्या व्यक्तीने जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा ख्रिश्चनमध्ये तो कन्वर्ट झाला तर त्याला SC STचा दर्जा मिळणार नाही व त्याचसोबत ॲट्रॉसिटीचा त्याला लाभ घेता येणार नाही. तर नेमकं प्रकरण काय आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. तर हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा किंवा SCचा दर्जा मिळू शकतो. म्हणजे जर कोण्या व्यक्तीने बौद्ध धर्म स्वीकारला तर त्याला अनुसूचित जातीचा म्हणजे SCचा दर्जा मिळू शकतो आणि त्याला ॲट्रॉसिटीचा लाभ देखील घेता येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर केले तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा रद्द होतो. असा ऐतिहासिक निर्णय जो आहे सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती NV अंजरिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या दलित व्यक्तीला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याचा लाभ मिळणार नाही, म्हणजेच त्याला ॲट्रॉसिटीचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार नाही. धर्मांतराबाबत महत्त्वाचा निर्णय देताना न्यायालयाने सांगितले की धर्म बदलल्यानंतर अनुसूचित जातीचा दर्जा कायम राहणार नाही. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्म मानणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानले जाऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हिंदू धर्मातून ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेल्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानले जाणार नाही आणि त्याला 1989च्या SC ST कायद्याअंतर्गत संरक्षणाचा दावा करता येणार नाही. म्हणजे त्याला ॲट्रॉसिटी अंतर्गत स्वतःच्या संरक्षणाचा दावा त्या ठिकाणी करता येणार नाही. न्यायमूर्ती PK मिश्रा आणि न्यायमूर्ती NV अंजरिया यांच्या खंडपीठाने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला दुजोरा दिला आहे. त्या आदेशात असे म्हटले होते की जो व्यक्ती ख्रिश्चन धर्म स्वीकारून सक्रियपणे त्याचे पालन करतो तो अनुसूचित जाती समुदायाचा सदस्य राहू शकत नाही. पाद्री चिदंदा आनंद यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मे 2025च्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा अंतिम निर्णय दिला आहे.